कामं केले आहेत. काकासारखा माणूस पुन्हा एकदा आपण निवडून देणं गरजेचं आहे. कुठल्याही प्रलोभनाला किंवा कुठल्याही भावनिकतेला आपण भावनावेश होऊन कोणतं आपण सांगताय इकडे तिकडे सांगताय असं न ऐकता माननीय खासदार संजय काका पाटील साहेबांना आपण सगळ्यांनी मतदान केलं पाहिजे. आमचे नेते माननीय अजितदादा पवार यांच्या आदेशानुसार जत तालुक्यातला आमचा जो राष्ट्रवादीचा गट आहे तो पूर्ण शक्तीनिशी आम्ही काकांच्या पाठीमागे उभे आहोत. आमच्या पक्षाचे जे कार्यकर्ते आहेत ते रात्रंदिवस काकांचा प्रचार करत आहेत. ती आमची गरज आहे, कारण काकासारखा खासदार आपल्या जत तालुक्याला असणं गरजेचं आहे. आमची गरज आहे, शेतकऱ्यांची गरज आहे. आम्ही ज्यावेळी कधी रात्री 1:30 वाजता आम्ही काकांना जाऊन पाण्यासाठी भेटलोय. आमची कामं त्यांनी केली आहेत. काकाने 1:30 वाजता अधिकाऱ्यांना फोन लावलेत. काही वेळा आम्ही नियम तोडून कायदे तोडून कालवे तिकडं सांगोल्याकडे जाणारं पाणी थांबवलेलं आहे, पण आमच्यावरती कुणी काय ऍक्शन घेऊ शकत नाही, कारण आमच्या पाठीमागे काकांचा हात आहे. हेही आपण सगळ्यांनी लक्षात घेतलं पाहिजे. आता माझी जत तालुक्यातल्या सर्व शेतकऱ्यांना, कारण मी पण एक शेतकरीच आहे, मला पण पाणी पाहिजे. मी पण एक शेतकरी आहे, माझी पण 5-50 एकर शेती आहे, मला पण पाणी पाहिजे. पण थोडी वाटही बघितली पाहिजे. लगेचच आता ते तूप खाल्लं की रूप येत नाही. आता मगाशी तुम्ही म्हणता त्याप्रमाणे आपल्याला थोडी वाट बघितली पाहिजे. केंद्र शासनाला, राज्य शासनाला आणखी थोडासा अवधी आपण दिला पाहिजे. बरं, त्यांनी काहीच केलं नाही असं काही नाही. काकांना आपल्या पूर्ण परिस्थितीची, आपल्या तालुक्याच्या पूर्ण परिस्थितीची जाणीव आहे. वरच्या केंद्रीय नेतृत्वांना, राज्यातल्या नेतृत्वांना पूर्ण जाणीव आहे. माननीय गडकरी साहेबांचे तर आपल्या तालुक्यावरती फार मोठे उपकार आहेत. जलसंपदा मंत्री, केंद्रीय जलसंपदा मंत्री असताना त्यांनी भरपूर मोठ्या प्रमाणात आपला निधी उपलब्ध करून दिला आहे. आणि काकांची वरची जी कनेक्शन आहेत ती सगळी चालू ठेवण्यासाठी पुन्हा केंद्रामध्ये 100% BJP सरकार येणार आहे, NDAचं सरकार येणार आहे. त्यामध्ये काकांना पुन्हा आपण जर संधी दिली तर कदाचित माझ्या मते काकांना आता केंद्रीय मंत्रीपद सुद्धा मिळेल आणि त्या माध्यमातून आपल्या तालुक्याचा आणखी आपल्याला विकास करून घेता येईल. जर समजा काका मंत्री झाले तर आपल्या तालुक्याचा आणखी आपल्याला विकास करून घेता येईल. हक्कानं आपल्याला त्यांच्याकडे काही मागण्या मागता येतील. आपली जी उर्वरित राहिलेली म्हैसाळची कामं आहेत किंवा विस्तारित योजना जी आहेत त्यातल्या वितरिका ज्या आहेत त्या सगळ्या पूर्णपणे आपण कामी त्यांच्या पाठीशी राहून काकांच्या मागे लागून काकांना हक्कानं आपण मागून घेऊ शकतोय. तसं इतर कोणत्याही नेत्याकडे आपण हक्कानं जाऊ शकत नाही. एका दिवस आपण चिडलो, एका दिवस आपण काय त्रागा केला, एका दिवस आपण जरी समजा काहीतरी आदवा जरी बोललो तरी खपवून घेणारा माणूस म्हणजे काका आहे. तर काकासारख्या माणसाला सर्व लोकांनी येणाऱ्या 7 तारखेला कमळाचं चिन्ह आहे, त्या कमळाच्या चिन्हावरती काकांना कमळाच्या चिन्हासमोरचं बटन दाबून काकांना प्रचंड मतानं विजयी करूया आणि पुन्हा एकदा मोदी साहेबांचं सरकार या केंद्र शासनामध्ये बसण्यासाठी आपलाही हातभार थोडासा लावूया अशी विनंती करून मी थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद भैया. अशाच पद्धतीनं यंदा काकांना आपण फक्त खासदार नाही तर केंद्रात मंत्री करायचं आहे. जोरदार टाळ्या सुनील भैयांच्यासाठी. आणि यानंतर आपण सर्वजण ज्यांच्यासाठी आतुरले आहात तेच भारतीय जनता पार्टीचे माजी आमदार सन्मान्य रमेश अण्णा शेंडगे. तुम्हा सर्वांचे लाडके आदरणीय खासदार संजय काका यांच्या प्रचारासाठी आयोजित केलेल्या या सभेसाठी उपस्थित असणारे भारतीय जनता पार्टीचे पश्चिम महाराष्ट्राचे प्रमुख संघटक, आमचे मार्गदर्शक आदरणीय मकरंदजी देशपांडे साहेब, व्यासपीठावर राष्ट्रवादीचे सुनील पवारजी, RPIचे संजय कांबळेजी, आकाराम मासाळजी, व्यासपीठावर उपस्थित असलेले जाधव साहेब, व्यासपीठावरील सर्व सन्माननीय नेते, उपस्थित बंधू आणि भगिनीनो, आज आपण या सभेसाठी उपस्थित राहिलेलो आहोत. लोकसभेची निवडणूक आणि पुन्हा एकदा तुमच्या आमच्या मनातला, तुमच्या आमच्या हृदयातला आणि तुमच्या आमच्यासाठी कायम उपलब्ध असणारा हा तुमच्या आमच्या घरातला एक कार्यकर्ता खासदार संजय काका यांच्यासाठी पुन्हा एकदा मतदान करण्याची आणि त्यांना प्रचंड मताधिक्याने निवडून द्यायची संधी ही तुम्हाला आम्हाला प्राप्त झालेली आहे. संजय काकांच्या माध्यमातून आपण मतदान करणार, पण आपणा सर्वांना ठाऊक आहे की संजय काकांना दिलेलं मत हे या जगातील सर्वश्रेष्ठ नेते आदरणीय पंतप्रधान नरेंद्रजी मोदी साहेब यांना मतदान जाणार आहे. आणि पुन्हा एकदा 2 वेळा पंतप्रधान झाले, केलेल्या कार्याचा आढावा वक्त्यांनी घेतला आता यापूर्वीच्या, आणि आपणा सर्वांनाही तो ज्ञात आहे. आणि म्हणून यावेळेला आपण मतदान करणार. 3ऱ्या वेळेला आदरणीय नरेंद्र मोदी साहेब
या देशाचे पंतप्रधान होणार आणि त्यांच्याबरोबर काम करणारी सर्व त्यांचे सहकारी मंत्रिमंडळातील सदस्य हे पुन्हा एकदा या जगाला दाखवून देणार आहेत की आम्हाला फक्त 10 वर्ष मिळाली आणि संपूर्ण जगाचं लक्ष वेधून घेतलं या भारत देशाकडे. जगातील सर्वात मोठी लोकशाही आपली, लोकसंख्येनं 130 कोटीच्या वर असणारे आपण, पण या पूर्वीचा 10 वर्षापूर्वीचा काळ हा तुमच्या आमच्यासाठी एक प्रकारे निंदा नालस्तीचा काळ ह्या जगाने करायचा अशी ही पर्वणी होती. पण या 10 वर्षाच्या कालावधीमध्ये आदरणीय मोदींच्या नेतृत्वाखाली आपण जगामध्ये जी प्रगती दाखवलेली आहे, जगाचं लक्ष वेधून घेतलेलं आहे. आपल्याला ठाऊक असेल बांधवांनो, आदरणीय मोदी साहेब पंतप्रधान व्हायच्या अगोदर गुजरातचे मुख्यमंत्री होते. त्यांना अमेरिकेला जायचं होतं आणि अमेरिकेला किंवा कुठल्याही परदेशात जायचं असेल तर आपल्याला व्हिसा काढावा लागतो, ॲप्लिकेशन त्या देशाच्या कॉन्सुलेटकडे करावं लागतं. आदरणीय मोदी साहेबांचा व्हिसा द्यायला सुद्धा अमेरिकेने नाही म्हणून सांगितलं. मोदी सारखा नेता आम्ही आमच्या देशामध्ये येऊ देणार नाही आणि त्यांना यायला बंदी घातली होती. अशा प्रकारचं वातावरण त्यावेळेला होतं. पण आता या 10 वर्षाच्या कारकिर्दीमध्ये आपण बघितलेलं आहे की मोदी साहेबांच्या माध्यमातून आणि भारतीय जनता पक्षाच्या माध्यमातून तुम्हा सर्वांचे लाडके नेते, विकास पुरुष, ज्यांच्या सभेसाठी आपण सर्वजण इथे जमलेलो आहोत, पाणी आलं, ज्यांच्यामुळे तुमचा विकास व्हायला लागलेला आहे आणि संपूर्ण देशानेच नव्हे तर संपूर्ण जगाने विकास पुरुष म्हणून या भारत देशामध्ये रस्ते असतील आणि बाकीचा विकास असेल याच्यात जाळं निर्माण केलं आणि संपूर्ण जगामध्ये एक वेगळा आदर्श निर्माण केला. तुमच्या गडकरी साहेब यांचं इथं स्वागत होत आहे. आपण सर्वांनी टाळ्यांच्या प्रशंस्य गजरामध्ये आदरणीय गडकरी साहेबांचं स्वागत करूया, त्यांचं अभिनंदन करूया. आज आपण पाणी घेतो इथे, पिढ्यानपिढ्या आपल्याला टाळ्यांच्या गजरामध्ये गडकरी साहेबांचं स्वागत करूया. आदरणीय खाडे साहेब, आदरणीय संजय काका, सर्व नेते मंडळी, या सर्वांचं स्वागत आपण टाळ्यांच्या गजरामध्ये करूया. आदरणीय प्रदेशाध्यक्ष तुम्हा सर्वांचे नेते बावनकुळे साहेब सुद्धा इथे आलेले आहेत, त्यांचंही स्वागत आपल्याला करायचं आहे. आपल्या भारताचे सन्माननीय दळणवळण मंत्री सन्माननीय नितीनजी गडकरी साहेब यांचं मंचावर आगमन झालेलं आहे. मंचावरील मान्यवरांच्या शुभ हस्ते छत्रपती शिवरायांच्या प्रतिमेचं पूजन होते. सर्व मान्यवरांना विनंती, आपण छत्रपती शिवरायांच्या प्रतिमेचं पूजन करावं. भारतीय जनता पार्टी महायुतीचे लोकसभेचे उमेदवार सन्माननीय संजय काकांच्या प्रचारार्थ भारताचे दळणवळण मंत्री, महाराष्ट्राचा सुपुत्र, विकास पुरुष सन्माननीय नितीनजी गडकरी, त्यासोबत भारतीय जनता पार्टीचे प्रदेशाध्यक्ष सन्माननीय चंद्रकुळे बावन, या सर्व मान्यवरांच्या शुभ हस्ते प्रतिमा पूजन या ठिकाणी संपन्न होते. आपण सर्वांनी जोरदार टाळ्यांच्या गजरामध्ये आदरणीय गडकरी साहेबांचं स्वागत करायचं आहे. सर्वांनी हात उंचावून अभिवादन करायचं आहे. धन्यवाद. यानंतर सत्कार समारंभ या ठिकाणी स्वागत आणि प्रास्ताविकासाठी विनंती, सांगली जिल्हा मध्यवर्ती बँकेचे संचालक सन्माननीय प्रकाशजी जमदार साहेब. छत्रपती शिवाजी महाराज की, छत्रपती शिवाजी महाराज की, धर्मवीर संभाजी महाराज की, वंदे वंदे. महायुतीचे सांगली लोकसभेचे तरुण पाणीदार खासदार संजय काका पाटील यांच्या प्रचाराच्या निमित्तानं या ठिकाणी ज्यांनी भारत देशभर दळणवळणाचं एक चांगलं साधन निर्माण करून दिलं आणि खऱ्या अर्थानं आमच्या जत तालुक्याला पाणी देण्याचं काम केलं, ते केंद्रीय दळणवळण मंत्री नामदार नितीनजी गडकरी साहेब यांचं मी जत तालुक्यातील सर्व नागरिकाच्या वतीनं स्वागत करतो
आणि त्यांचं पूर्ण मनपूर्वक ऋण मानतो. आदरणीय गडकरी साहेबांनी 2017 साली खासदार संजय काका हे कृष्णा खोरे विकास महामंडळाचे उपाध्यक्ष झाले आणि डायरेक्ट जलसंपदा दिल्लीच्या खात्यातून या महामंडळाला पैसा दिल्यामुळं या म्हैसाळ योजनेचं 19 वर्ष थांबलेलं काम उमदीपर्यंत पाणी गेलं आणि इकडे भिळूरपर्यंत पाणी गेलं. याला कारण आहे माननीय नितीन गडकरी साहेब, खासदार संजय काका पाटील आणि भारतीय जनता पार्टी. त्याचबरोबर या जत तालुक्यातून साहेबांनी जत ते नागज रस्ता, सोलापूर ते सांगली रस्ता आणि जत ते सांगोला रस्ता हे 3 नॅशनल हायवे दिले. आता साहेब आमची एकच विनंती आहे आपल्याला की आमच्या जत डफळापूर वरून एक जाणारा रस्ता राहिलेला लाडगेवाडीकड आणि जत बिळूर मार्गे आत्तीकड जाणारा एक रस्ता राहिलेला आहे. या रस्त्याला आपण केंद्रामधून निधी द्यावं आणि आमच्या जत तालुक्याला या पाण्याच्या योजना केला त्याबद्दल आपलं परत एकदा जत तालुक्याच्या वतीनं ऋण मानतो आणि या ठिकाणी थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद. यानंतर सन्मान्य गडकरी साहेबांचा सत्कार या ठिकाणी संपन्न होते. जत विधानसभा संघाचे प्रमुख सन्मान्य तम्मनगौडा रवी पाटील आणि सन्मान्य डॉक्टर रवींद्र आरळी यांच्या शुभ हस्ते या ठिकाणी सत्कार संपन्न होतोय. नामदार नितीन गडकरी साहेब यांचा या ठिकाणी जत तालुक्याच्या वतीने, सांगली जिल्ह्याच्या वतीने सत्कार या ठिकाणी संपन्न होतोय. ज्या देशाचे रोड चांगले तो देश प्रगती करू शकतो. आतापर्यंत 6.5 लाख गावांचे रस्ते, खेड्यांचे रस्ते पंतप्रधान ग्राम सडक योजनेच्या अंतर्गत माननीय नितीन गडकरी साहेब यांच्या अंतर झालेलं आहे. त्याचबरोबर शेती आणि जलसंवर्धन हे साहेबांचे आवडते विषय. आतापर्यंत 9 डिलीट पदव्या ह्या नितीन गडकरी साहेबांना मिळाल्या. त्यातल्या 4 पदव्या ह्या कृषी आणि जलसंवर्धन या विषयामध्ये काम केल्यामुळे नितीन गडकरी साहेबांना ह्या 4 डिलीट पदव्या मिळालेल्या आहेत. त्याचबरोबर साहेबांच्या शेती या विषयात शेतकरी हा अन्नदाता झाला पाहिजे, अन्नदाता आहे त्याचबरोबर तो ऊर्जादाता झाला पाहिजे, हे साहेबांचं ब्रीदवाक्य आहे. साहेब आमच्या तालुक्याच्या वतीनं एक किसान रेल्वे, त्याचबरोबर आता जमदाडे साहेबांनी सांगितल्याप्रमाणे आत्नी ते इंदापूर हा नॅशनल हायवे, त्याचबरोबर तासगाव, कवटेमंका, शिरडोन ते जत मार्गे, चर्चन मार्गे इंडीपर्यंत जाणारा हा रस्ता, हे 2 रस्ते व्हावेत. त्याचबरोबर 65 आता समोरच्या लोकांच्याकडून एक प्रश्न आला की 65 गावांचा जो काकांनी जो विषय घेतलाय तो लवकरात लवकर पूर्ण करा. ह्या 3 मागण्या आहेत. यानंतर आपले खासदार आणि लोकसभेचे उमेदवार संजय काका पाटील आपल्याला मार्गदर्शन करतील. अच्छा, या सभेच्या ठिकाणी आपल्याला संबोधित करायला आलेले देशाचे एक अतिशय व्हिजन असणारे, दृष्टी असणारे नेते आणि ज्यांनी आपणाला या जिल्ह्यातून 5 नॅशनल हायवे दिले, पाण्यासाठी हजारो कोटी रुपये दिले, ते आदरणीय नितीन गडकरी साहेब. यासोबत आपल्याला मार्गदर्शन करण्यासाठी आलेले आपल्या भारतीय जनता पार्टीचे प्रदेश अध्यक्ष आदरणीय चंद्रशेखरजी बावनकुळे साहेब, आपले पालकमंत्री खाडे साहेब, व्यासपीठावर उपस्थित असलेले सगळे माझे सहकारी मित्र, विविध पक्षांचे अध्यक्ष, महायुतीचे घटक पक्षांचे सगळे अध्यक्ष, मोठ्या संख्येने उपस्थित असलेले जत तालुक्याच्या कानाकोपऱ्यातून आलेले सगळे माझे शेतकरी बंधू भगिनी आणि माझ्या तरुण मित्रांनो, साहेब या जत तालुक्याच्या बाबतीमध्ये पिढ्यानपिढ्या या लोकांच्या दुष्काळात गेल्या होत्या. 2014 साली ज्या वेळेला मला भारतीय जनता पार्टीनं तिकीट दिलं आणि मी उमेदवारी अर्ज भरून लोकांच्याकडं मत मागण्यासाठी जात होतो, त्यावेळी गावातल्या, तालुक्यातल्या प्रत्येक गावागावातल्या माणसांनी सांगितलं आमची म्हैसाळ पूर्ण करणं, आम्हाला काही नको. साहेब ह्या तालुक्यातले 50 ते 60 हजार लोक मजूर
हे ऊस तोडायला राज्यामध्ये आणि राज्याबाहेर सुद्धा जात असतात. इतकी मोठी अडचणीची स्थिती या जत तालुक्यामध्ये निर्माण झाली होती. साहेब, मला लोकांच्या आशीर्वादानं, मोदी साहेबांच्या पक्षाच्या आशीर्वादानं 14 साली काम करण्याची संधी मिळाली. प्रधानमंत्री कृषी सिंचाई योजनेमधनं, सेंट्रलमधनं अनुशेष हा भाग असताना त्यावेळेला मला कृष्णा खोऱ्याचं उपाध्यक्षपद काम करण्याची संधी मिळाली होती. साहेब, डायरेक्ट प्रधानमंत्री कृषी सिंचाई योजनेमधून 2100 कोटी रुपये आणले आणि डोरलीच्या बोगद्यापाशी किमान 10 वेळा लोकांनी नारळ फोडले होते की जत तालुक्याला पाणी देणार. किती निवडणुका केल्या, किती वेळा आपल्याला फसवणूक झाली, या सगळ्या गोष्टींचा हिशोब करणारी ही जनता आहे. साहेब, त्या ठिकाणी हे पाणी सगळे पैसे आणून ही योजना पूर्णत्वाला गेली. बंदिस्त पाईपलाईनच्या माध्यमातून या म्हैसाळ योजनेला आपल्याला पाणी देता आलं. मी कृष्णा खोऱ्याचा उपाध्यक्ष होतो. साहेब, कॉन्ट्रॅक्टर लोकांची रिंग करू दिली नाही, त्यांची एकमेकाची मिलीभगत करू दिली नाही आणि जवळजवळ 130 ते 135 कोटी रुपये त्या आलेल्या पैशातले वाचले आणि आपल्याला म्हैसाळच्या पशी जो बॅरेजेस धरलेला आहे, आपल्याला सातत्यानं अडचण येते. जादा पाणी आलं तर खाली कर्नाटकला जातं, कमी पाणी पडलं तर स्कीम नीट चालत नाही आणि त्यासाठी वापरण्याची भूमिका घेतली. साहेब, 2019 साली राहिलेल्या 65 गावांच्या बाबतीमध्ये आपण योजना आखली आणि या कृष्णा खोऱ्याच्या माध्यमातून त्या योजनेला मुहूर्त स्वरूप आणलं. मधल्या 2.5 वर्षाच्या कालखंडामध्ये उद्धव ठाकरे साहेबांचं सरकार होतं, काम ठप्प झालं होतं. शिंदे साहेब मुख्यमंत्री झाले, देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री झाले आणि आपण 2000 कोटी रुपयाच्या विस्तारित म्हैसाळसाठी मंजुरी आणली आणि कामकाजाला सुरुवात झाली. मित्रांनो, एकदा बघून या, गेले 2 महिने 2.5 महिने झालं आपण त्या ठिकाणी भूमिपूजन घेतलं नाही. या आरळी साहेब 2 मिनिटं बसा जरा, आता त्यांना भाषण ऐकू दे. आता 2-2.5 महिने झालं कामकाजाला सुरुवात झाली. साहेब, आम्ही त्या ठिकाणी भूमिपूजन सुद्धा घेतलं नाही. मागच्या वर्षीचा पाऊस कमी पडला, कोयना धरणामध्ये पाण्याचा साठा कमी आला आणि आम्हाला कोयनेतून कृष्णा नदीमध्ये सोडणाऱ्या पाण्यामध्ये अडचणी निर्माण झाल्या. आपल्या सरकारमधली काही मंडळी त्या ठिकाणी आडफाटे आणायला लागले, अडचणी आणायला लागल्या. आम्हाला त्यासाठी संघर्ष करावा लागला. पण संजय पाटलानं या म्हैसाळ योजनेसाठी, ताकारी योजनेसाठी जे शेतकरी अवलंबून आहेत, ताकारी असेल, म्हैसाळ असेल, टिंबू असेल, या सगळ्या पाण्यासाठी आम्ही माणसं अंगावर घेतली आणि कशाचीही तमा केली नाही. त्याचं कारण ही मायबाप जनता माझ्या पाठीशी आहे. साहेब, गाव काय करील ते राव काय करील म्हणतात, तसं या जिल्ह्यातल्या जनतेनं मला आशीर्वाद दिले, शक्ती दिली आणि या सगळ्या प्रक्रियेमध्ये आपणाला या सगळ्या पाण्याच्या लढ्यामध्ये राज्य सरकारनं भूमिका घेतली. देवेंद्र फडणवीस साहेबांनी तसे आदेश दिले आणि ते पाणी आपणाला यायला लागलं. म्हैसाळची अडचण आहे, वर साहेब टिंबू आहे, मध्ये ताकारी आहे, खाली म्हैसाळ आहे. वारणेतनं पाणी येताना अडचण होती, पाण्याचा साठा कमी आहे, तरी सुद्धा आम्ही चालवण्याचा प्रयत्न करतोय. काही ठिकाणी मिळालं, काही ठिकाणी पुरेसे मिळालं, काही ठिकाणी जास्त झालं आणि काही ठिकाणी अगदी कमी मिळालं, पण हे चालवण्याचा प्रयत्न आम्ही सगळी मंडळी करतोय. हा शेवटचा दुष्काळ आपल्या दृष्टीनं असेल. साहेब, विस्तारित म्हैसाळच्या माध्यमातून 5 TMC पाणी या जत तालुक्यासाठी आहे आणि पूर्वीचं आपलं असणारं 6-11 TMC पाणी या एका जत तालुक्यासाठी आहे. त्याच्यामध्ये कुठल्याही तालुक्याची वाटणी नाही. सगळ्यात मोठा सदन तालुका म्हणून उद्याच्या काळामध्ये साहेब 1.5 वर्षामध्ये आम्ही ही योजना पूर्ण करतोय. डोळ्यापुढे टार्गेट आहे म्हणून माझ्या बांधवांनो मी फार बोलणार नाही. मला बावनकुळे साहेबांनी सूचना दिली, ताकीद दिली की विरोधी उमेदवार बोलू नकोस. मी त्या बाळावर काय बोलत नाही, पण
आता मला 5 वर्ष दुसरं काही करायचं नाही. मी मध्ये साखर कारखान्याच्या अडचणीत होतो. गडकरी साहेबांनी काही सल्ले दिले, मदत केली. एक कारखाना मी दिला, एक कारखाना ठेवला. माझ्या डोक्यावर असलेलं कर्ज मी संपवून मी माझ्या उद्योगातून काम करणारा मनुष्य आहे. ना कोणाचं कमिशन, ना कोणाच्या दलाल्या, ना कुठल्या बदली पत्र, हा धंदा कधी मी आयुष्यात केला नाही. साहेब, या सगळ्या प्रक्रियेमध्ये पुढची 5 वर्ष या लोकांसाठी पूर्ण वेळ, आलेलं पाणी, पाण्याचं नियोजन, पीक, त्या पिकावरची प्रक्रिया, या सगळ्या लोकांना साहेब चांगल्या पद्धतीने या उद्योगातून, शेती उद्योगातून पैसे मिळवून दिल्याशिवाय संजय पाटील स्वस्थ बसणार नाही, हे अभिवचन तुम्हाला देतो. मी या ठिकाणी एवढंच सांगतो साहेब, या तालुक्यामधली काही मंडळी, यामधली 50% जास्त माणसं साहेब मला भेटलेली आहेत. मी नावानिशी ओळखतोय. मला या ठिकाणी कुठल्या नेत्याची चिठ्ठी असली तर भेटतो, असं कधी आयुष्यात वागलो नाही. मी कुणाचा फोन आला तर भेटतो, असं कधी वागलो नाही. मी आलेल्या माणसाला साहेब भेटतो. त्या मायबाप जनतेमुळे मी ह्या पदावर आहे, हा आठवण ठेवणारा संजय पाटील कार्यकर्ता आहे. पण काही तुमच्या आणि पुढाऱ्यांच्या मधले दलाल, एजंट आपल्याला सोडून गेलेत. भूलथापांना बळी पडू नका. तुमच्यावर माझा विश्वास आहे. मागच्या वेळपेक्षा या वेळेला मला जत तालुक्यातून तुम्ही सगळ्या मायबाप जनतेनं, जसं म्हणतात वाघाचं पिल्लू सर्कसमध्ये सोडत नाहीत, दरवेशीच्या ताब्यात देत नाहीत, ही मायबाप जनता सांभाळायला तयार आहे. मी तुम्हाला एवढीच विनंती करतो की या सगळ्या दलालांना आता बाजूला निघालेले आहेत, कुणाचंही ऐकू नका. आणि या निवडणुकीमध्ये मागच्या वेळेपेक्षा विशाल पाटलांच्यावर 47,000 मतांचं लीड होतं. काही माणसं तुमची मालक व्हायला लागलेली आहेत. तुमचं मालक होऊन देऊ नका. मी सेवा करणारा सेवक संजय पाटील तुमच्या बरोबर आहे. मला त्याच्यापेक्षा जास्त लीड तुम्ही सगळ्यांनी द्या. 2 दिवस राहिलेत. कमळ चिन्हासमोरचं बटन दाबून तुम्ही 2 दिवस रात्रीचा दिवस करून तुम्ही माझ्यासाठी चांगली ताकद लावा आणि मागच्या वेळेपेक्षा मोठं मताधिक्य द्या. मोदी साहेबांचा एक सैनिक, या नेत्यांचा आशीर्वाद घेऊन काम करणारा मी एक कार्यकर्ता आहे, एवढाच तुम्हाला विश्वास देतो आणि या ठिकाणी थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. यानंतर आपण सर्वांना मार्गदर्शन करण्यासाठी भारतीय जनता पार्टीचे प्रदेशाध्यक्ष सन्मान्य चंद्रशेखर बावनकुळे, जोरदार टाळ्यांच्या गजरामध्ये बावनकुळे साहेबांचं आपण स्वागत करायचंय. भारत माता की. जरा हा काही जजचा आवाज थोडी आहे, हा नागपूरपर्यंत गेला पाहिजे. नितीनजी नागपूरवरून आले आहेत. भारत माता की. वंदे छत्रपती शिवाजी महाराज की. जय भवानी. जय श्रीराम. हर 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 हर. देशाचे लोकनेते काश्मीर ते कन्याकुमारी पर्यंत, सांगली ते गडचिरोली पर्यंत, या संपूर्ण देशामध्ये आणि महाराष्ट्रामध्ये मोदीजींच्या सरकारमधलं एक रत्न म्हणून या देशाला विकसित करण्याकरता ज्यांनी आपलं संपूर्ण जीवन दिलं आहे, मोदींच्या नेतृत्वातल्या सरकारमध्ये अत्यंत विकसित कामाला लक्ष देणारे, विकासाच्या कामावर लक्ष केंद्रित करणारे आणि आपल्या सर्वांच्या हृदयात ज्यांचं अत्यंत मानाचं स्थान आहे असे माननीय नितीनजी जत मध्ये आले आहे. एकदा जोरात टाळ्या वाजून आपण नितीनजीचं स्वागत करूया. व्यासपीठावर उपस्थित आमचे संजय काकाजी, माननीय खाडेजी, मकरंद देशपांडेजी, स्वातीताई शिंदेजी, रवींद्र आडरेजी, रमेश शेंडगेजी, प्रकाश जमदाडेजी, आपले विधानसभेचे निवडणूक प्रमुख तमनगौडा रवी पाटीलजी, प्रभाकर जाधवजी, संजय कांबळेजी, सुनील पवारजी, सुजय तेलीजी,
माननीय श्री मसाडजी, आपले आपटेकर वकील साहेब, शंकरकरजी आणि सर्वच उपस्थित व्यासपीठावरचे, मला क्षमा करावी काही नाव सुटलेले आहेत. 7 तारखेच्या निवडणुकीमध्ये आपण सर्वांनी, आपल्या सर्व परिवाराच्या सर्व मतदारांनी, नागरिकांनी, आपल्या सर्व नातेवाईकांनी, आपल्या आजूबाजूच्या परिसरातल्या 100-150 घरांनी आणि आपल्या मोबाईलमध्ये जेवढे क्रमांक आहे त्या सर्व क्रमांकाशी कॉन्टॅक्ट करून मोदीजीच्या विकसित भारताकरता संजय काकाच्या कमळावर बटन दाबून त्यांना प्रचंड मताने विजयी करावं अशी विनंती करण्याकरता या ठिकाणी आलो आहे. खरं तर आपण संजय काकाला खासदार केलं, मला अभिमान आहे. संजय काका, मी महाराष्ट्राचा पक्षाचा अध्यक्ष म्हणून तुमचा रेकॉर्ड काढला, मला अभिमान वाटतो. संजय काकांनी सांगली लोकसभेकरता, पश्चिम महाराष्ट्राच्या विकासाकरता, महाराष्ट्राच्या विकासाकरता आणि पिण्याच्या पाण्याचे आणि इरिगेशनचे प्रश्न सोडण्याकरता, रस्त्याचे प्रश्न सोडण्याकरता लोकसभेमध्ये 308 प्रश्न उपस्थित केले. 308 प्रश्नावर लक्ष वेधलं आणि 9 चर्चामध्ये भाग घेतला. एवढंच नाही तर जेव्हा जेव्हा संजय काकाला भेटण्याकरता, जेव्हा मी दिल्लीत एखाद्या वेळी गेलो, संजय काकाला विचारलं काका कुठं आहे, त्यांनी सांगितलं कधी रोड मंत्रालयात गडकरी साहेबाकडे आहे, कधी सांगितलं त्या ठिकाणी विमान मंत्रालयामध्ये आहे, कधी रेल्वे मंत्रालयामध्ये आहे, कधी जलशक्ती मंत्रालयामध्ये आहे. खरं तर दिल्लीला गेल्यानंतर संजय काका थांबतच नाही. सकाळी उठल्यापासून संध्याकाळी सूर्य डुबेपर्यंत सर्व दिल्लीच्या मंत्रालयात पायी फिरून या सांगलीला विकसित करण्याचा अत्यंत महत्वाचं काम संजय काकांनी केलं. बंधूंनो, संजय काका हे कसलेले पैलवान आहे. संजय काका हे कसलेले पैलवान आहे. आणि तुम्हाला कुस्ती जिंकवायची आहे की नाही, दुनियात वरून सांगा. संजय काकाला चितपट करण्याकरता, विजयी करण्याकरता सर्वांनी या ठिकाणी आपल्या सर्वांना 7 तारखेला काम करायचं आहे. परवा या ठिकाणी उद्धव ठाकरे आले होते. उद्धव ठाकरेंनी माननीय मोदीजींना शिवीगाळ केली. आपल्या केंद्रातल्या सरकारला, देवेंद्रजी आणि साऱ्या नेत्यांना त्या ठिकाणी अत्यंत वाईट पद्धतीने शिवीगाळ केली. पण बंधूंनो, खरं तर मोदीजींनी विकसित भारताचा संकल्प केला. आपण बघितलं असाल या ठिकाणी नितीनजी बसले आहेत, त्यांनी संपूर्ण आयुष्य या महाराष्ट्राच्या विकासाकरता, देशाच्या विकासाकरता मोदींच्या नेतृत्वात काम केलं. पण काँग्रेस पार्टीचे लोक, उद्धव ठाकरे कधी विकासावर बोलत नाही, निंदा नालस्ती करून त्या ठिकाणी आपल्याला बदनाम करण्याचं काम करतायत. पण बंधूंनो, आपल्याला हे माहिती आहे की 55 वर्ष काँग्रेसनी मतं घेतली. काँग्रेसचा प्रधानमंत्री राजीव गांधी म्हणाले होते, दिल्लीवरनं मी 1 रुपया पाठवतो तर जगमध्ये फक्त 15 पैसे पोहोचतात. पण तुम्ही संजय काकाला 1 कमळाला मत दिलं, मोदीजी प्रधानमंत्री झाले आणि डीबीटीचा कायदा मोदीजींनी आणला. दिल्लीवरनं 1 रुपया निघाला तर जगमध्ये 1 रुपया पोहोचतो, जगमध्ये 1 रुपया पोहोचतो. बंधूंनो, तुम्ही संजय काकाला मत दिलं, मोदीजी प्रधानमंत्री झाले. खरं तर या देशातल्या 25 कोटी लोकांची गरिबी दूर करण्याचं काम त्या ठिकाणी माननीय मोदींच्या सरकारने केलं. काँग्रेसनी, नितीनजी सांगतील ते देशाचं भाषण करतील, पण काँग्रेसनी 55 वर्षामध्ये 36 घोटाळे केले. 36 घोटाळ्यामध्ये या जगचे, महाराष्ट्राचे, देशाचे 86 लाख कोटी रुपये गरीब माणसाचे, तुमचे आमचे उद्ध्वस्त केले. काँग्रेसनी 36 घोटाळे केले. पण तुम्ही एक संजय काकाला मत दिलं, मोदीजी प्रधानमंत्री झाले. या देशामध्ये 1 रुपयाचा भ्रष्टाचार मोदीच्या सरकारने केला नाही. 1 रुपयाचा भ्रष्टाचार मोदीच्या सरकारमध्ये झाला नाही. बंधूंनो, या ठिकाणी 54 वर्ष, 55 वर्ष काँग्रेसनी सरकार चालवलं. कधी गरीब माणसाला रेशन देण्याचं, मोफत रेशन देण्याचं काम कधी काँग्रेसच्या सरकारने केलं नाही. काँग्रेस पार्टीने मतं घेतले, रेशन देतो म्हणून सांगितलं. पण बंधूंनो, संजय काकाला तुम्ही मत दिलं, मोदीजी प्रधानमंत्री झाले, नितीनजी आले. बघा, 80 कोटी लोकांना रेशन देण्याचं काम मोदीजींनी केलं. आणि 14 एप्रिल 2024ला
महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या जयंतीच्या दिवशी मोदीजींनी विकसित भारताचा जाहीरनामा दिला, 2024 ते 29चा जाहीरनामा दिला, वचननामा दिला. आणि आता मोदीजींनी सांगितलं जसं आता मोफत रेशन दुकानातनं मिळतं 2029 पर्यंत या देशाला, या महाराष्ट्राच्या गरीब लोकांना रेशन देण्याची योजना, फ्री रेशन देण्याची योजना मोदीजींनी जाहीर केली. मोदीजींनी फ्री रेशन देण्याचा वचननामा दिला. बंधूंनो, खरं तर नागरिकाच्या आरोग्याची काळजी कधी घेतली नाही, पण मोदीजींनी असं आयुष्यमान भारत कार्ड तुम्हाला दिलं आहे. या आयुष्यमान भारतच्या कार्ड मधनं आपल्या सर्व लोकांना 2029 पर्यंत 5 लाख रुपयाचा विमा मोदींच्या सरकारच्या माध्यमातून काढण्याकरता संजय काकाच्या त्या ठिकाणी एकामताने निर्णय झाला. बंधूंना परवा शरद पवार साहेबांनी सांगितलं, मोदीजींनी काय केलं मी या ठिकाणी सांगू इच्छितो. या महाराष्ट्रातल्या 6,56,00,000 लोकांना रेशनच्या दुकानात मोफत अन्न देण्याचं योजना मोदीजींनी केली. आजही लोकांना 6,56,00,000 लोकांना मोफत रेशन मिळत आहे, जे 2029 पर्यंत मिळणार आहे. 1,94,00,000 लोकांना आयुष्यमान भारतचं 5 लाख रुपयाचं कार्ड मिळालं. 1,04,00,000 लोकांना प्रधानमंत्री किसान योजनेचा 12,000 रुपयाचा लाभ डायरेक्ट अकाउंट मध्ये देण्याचं काम मोदीजींनी केलं. 20,67,000 कुटुंबांना प्रधानमंत्री आवास योजनेचे घर मिळाले. 70,15,000 लोकांना. आज बघा 55 वर्ष सरकार होतं, पण 11 कोटी घरी महिलांकरता आणि त्या ठिकाणी रस्त्यावर बसावं लागत होतं. कुठलाही प्रधानमंत्र्यांनी विचार केला नाही, पण संजय काकाला एक मत दिलं, मोदीजी प्रधानमंत्री झाले. या देशामध्ये 11 कोटी इज्जत घर शौचालय देण्याचं काम मोदी सरकारने केलं आणि महाराष्ट्रामध्ये 70,15,000 इज्जत घर त्या ठिकाणी झाले. 72,07,000 लोकांना घरामध्ये स्वच्छ पिण्याचं पाणी मोदींच्या सरकारने दिलं. 66,44,000 लोकांना दीनदयाल अंत्योदय योजनेच्या माध्यमातून लाभार्थी कार्ड मिळालं. 1,39,00,000 लोकांना कामगारांना कार्ड देण्याचं काम. 27 योजना. कामगारांचे कधीच योजना होती, असंघटित कामगाराकरता काहीच मिळत नव्हतं, पण मोदीजीच्या सरकारमध्ये या ठिकाणी सुरेश खाडेजी महाराष्ट्राचे कामगार मंत्री आहे. मला सुरेश खाडेंचं अभिनंदन करायचं आहे. खरं तर सुरेश खाडेजींनी मोदीजींच्या नेतृत्वातल्या सरकारकडनं, भूपेंद्र यादवजीकडनं आणि सुरेश खाडेजींनी दोघांनी बसून या महाराष्ट्रातल्या असंघटित कामगाराकरता, संघटित कामगाराकरता एक योजना तयार केली आणि या ठिकाणी 27 प्रकारचे लाभ आता कामगारांना मिळत आहे. बंधूंनो, 5,716 किलोमीटरचे नितीनजी या महाराष्ट्रामध्ये प्रधानमंत्री ग्राम सडक योजनेचे रस्ते झाले. 47,000 लोकांना राष्ट्रीय सामाजिक सहाय्य योजनेचे लाभार्थी आपण झालो. 12,02,000 लोकांना प्रधानमंत्री कौशल्य विकास योजनेची नोंद झाली. 1,34,00,000 लोकांना प्रधानमंत्री जीवन ज्योती विमा योजना मिळाली आणि 31,322 गावाचं स्वामित्व योजनेच्या माध्यमातून लाभ झाला. मी शरद पवार साहेब आणि जयंत पाटील साहेब, तुमचं मनमोहन सिंगाचं सरकार होतं, 10 वर्ष नितीनजी सरकार होतं, या काँग्रेसचं सरकार होतं. या महाराष्ट्राला 1,91,000 कोटी रुपये मिळाले. 1,91,000 कोटी रुपये मिळाले. पण महाराष्ट्राच्या 10 वर्षात 1,91,000 कोटी आणि मोदीजीच्या सरकारने बंधूंनो या 10 वर्षामध्ये 10 लाख कोटी रुपयाचे विकास कामं या महाराष्ट्रामध्ये केले. 10 लाख कोटी रुपयाचे विकास कामं या महाराष्ट्रात केले. बंधूंनो, 7 तारखेचं मत जे आपण देणार आहोत, खरं तर मला या ठिकाणी सांगायचं होतं, नितीनजी बोलणार आहे. नितीनजी, जेव्हा मी नंदुरबार मध्ये परवा प्रवास केला, एक 18 वर्षाचा एक युवा नवमतदार मला त्या ठिकाणी त्याला विचारलं, बेटा तू कुणाला मतदान करणार आहे? तो म्हणला मी मोदीजीला मत देणार आहे. मला वाटला दुपट्टा बघून म्हणतोय तो मोदीजीला मत देणार आहे. मी त्याला विचारलं सहजपणे, माझ्या खांद्यावर हा दुपट्टा आहे म्हणून म्हणतोय का? त्यांनी सांगितलं, काका नाही, तुमच्या खांद्यावरचा दुपट्टा बघून मी सांगत नाही आहे, पण मी माझ्या डोळ्यांनी चंद्रावर भारताचा तिरंगा झेंडा फडकताना बघितला आहे. तिरंगा झेंडा फडकताना बघितला आहे, म्हणून मी मोदीजीला मत देणार आहे. पुढे गेल्यानंतर एक नवमतदार भेटला, त्याला विचारलं तू कुणाला मतदान करणार? त्यांनी सांगितलं मोदीजींना. त्याला कारण विचारलं, काका अनेक वर्ष निघून गेले, काँग्रेस नंतर या देशामध्ये स्वातंत्र्यानंतर काँग्रेसचं सरकार आलं.
या देशामध्ये काश्मीर पासून कन्याकुमारी वेगळा करण्यात आला. काश्मीरला वेगळं विधान, वेगळा प्रधान, वेगळं निशाण, या देशाचे 2 फाळ करण्यात आले. मोदीजी आले, 370 कलम हटवलं आणि काश्मीरच्या लाल चौकामध्ये तिरंगा झेंडा मी फडकताना बघितला आहे. म्हणून मी मोदीजीला मत देणार आहे, म्हणून मी मोदीजीला मत देणार आहे. पुढे गेल्यानंतर एक आदिवासी युवती, तिला विचारलं, नंदुरबार मध्ये एक सुशिक्षित युवती होती, तिला विचारलं, बेटा तू कुणाला मतदान करणार? ती आदिवासी युवती मला सांगितलं, काका मी मोदीजींना मतदान करणार. कारण सांगितलं, या देशाच्या राष्ट्रपती पदावर आमच्या आदिवासी समाजातील एक शिक्षक बहिणीला, देशाचं द्रौपदी मुर्मूजीला राष्ट्रपती बनवण्याचं काम मोदीजीच्या नेतृत्वामध्ये झालं. म्हणून मी मोदीजीला मतदान करणार. पुढे गेल्यावर एक 75 वर्षाची आई भेटली, तिला विचारलं, आई तू कुणाला मतदान करणार? ती त्या ठिकाणी रिटायर मुख्याध्यापिका होती. तिला विचारलं, ती म्हणली, बेटा मी ठरवलं आहे, मी रिटायर मुख्याध्यापिका आहे, मी 75 वर्षापासून बघते आहे. अरे कोणी तर युग पुरुष येईल, कोणी तर या देशामध्ये असा नेता येईल की 527 वर्षापूर्वी बाबर राजांनी पाडलेलं भगवान अयोध्येचं प्रभू रामचंद्राचं मंदिर, मीर बाकीनी पाडलेलं भगवान प्रभू रामचंद्राचं मंदिर, आपल्याच भगवान प्रभू रामचंद्राचं पाडलेलं मंदिर कोणी 527 वर्ष बनवू शकलं नाही. मोदीजी आले आणि मोदीजींनी 527 वर्षानंतर तंबूतले रामलल्ला जगातल्या सर्वात सुंदर मंदिरामध्ये विराजमान झाले. बंधूंनो, 527 वर्ष वाट बघावी लागली. आणि म्हणून आपण 22 जानेवारी बघितली, तुम्ही दीपावली बघितली, सर्वांनी दीपावली त्या ठिकाणी केली. संजय काकाचं मत विकसित भारताकरता आहे. संजय काकाचं मत या ठिकाणी विकसित भारताकरता आहे. 7 तारखेचं मत, बंधूंनो, 7 तारखेचं मत जे अनेक वर्ष वाट बघतोय, या देशामध्ये समान नागरी कायदा आला पाहिजे की नाही आला पाहिजे? दोन्ही हात वर करून सांगा, समान नागरी कायदा आला पाहिजे की नाही? 7 तारखेचं मत, महिला पुरुषांना सारखे अधिकार असले पाहिजे, या देशामध्ये समान नागरी कायदा लागू झाला पाहिजे. 7 तारखेचं संजय काकाचं मत या देशामध्ये समान नागरी कायदा आणण्याकरताचं मत आहे. 7 तारखेचं संजय काकाचं मत या देशामध्ये 1 नेशन 1 इलेक्शन करता आहे. 7 तारखेचं मत संजय काकाचं 5 वर्ष रेशनची मोफत योजना देणार आहे. 7 तारखेचं मत गरिबांना 3 कोटी घरं देणार आहे. 7 तारखेचं मत 3 कोटी महिलांना लखपती दिदी करणार आहे. 70 वर्षाच्या वरच्या लोकांना आयुष्यमान भारतचं कार्ड देणारं मत आहे. आणि आता मोदीजींनी, मान्य नितीनजींनी जेव्हा वचननामा दिला, या वचननाम्यामध्ये सर्वात महत्वाचं काय आहे? 7 तारखेचं मत असं सूर्यघर देणार आहे, ज्या सूर्यघर तुमच्या घरावर लावल्यानंतर पुढचे 15 वर्ष इलेक्ट्रिकचं बिल येणार नाही. असं सूर्यघर, 1 कोटी सूर्यघर या देशामध्ये करणारं 7 तारखेचं मत आहे. एक मत या ठिकाणी संजय काकाचं, या ठिकाणी आपल्या सर्वांचा विकास करणार आहे. माननीय मोदीजींच्या सरकारमध्ये नितीनजी या ठिकाणी बसले आहे. पुढच्या काळामध्ये एक मत 40,000 किलोमीटर नवीन रस्ते बांधणार आहे. एक मत या ठिकाणी प्रधानमंत्री किसान योजनेकडे आहे. मोदीजींनी 14 एप्रिलला महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरच्या जयंती या दिवशी विकसित भारताचा जाहीरनामा दिला आहे. आणि म्हणून मी या ठिकाणी आपल्याला विनंती करायला आलो आहे, एक कमळाचं मत. तुम्ही बघितलं असाल, दीपावलीला आपण लक्ष्मीपूजन करतो ना, लक्ष्मीपूजन करतो ना. लक्ष्मी कशावर येतं? लक्ष्मी कशावर येतं? अरे जोरात सांगा सांगलीकरांनो, जजकरांनी सांगा, लक्ष्मी कशावर येतं? 7 तारखेची कमळाची बटन ही सांगली लोकसभेच्या विकासाची लक्ष्मी घेऊन येणार आहे. 7 तारखेची बटन सांगलीच्या विकासाची लक्ष्मी घेऊन येणार आहे. आणि म्हणून या ठिकाणी मी काही जास्त बोलणार नाही, नितीनजी बोलणार आहे. आपण 7 तारखेला सर्वांनी प्रचंड बहुमताने विजय करा. 7 तारखेला अशी जोराने बटन दाबा, 7 तारखेला अशी जोराने बटन दाबा. फक्त बटन तोडू नका, नाही संजय काकाचं नुकसान होईल. असा करंट जयंत पाटील साहेबांना लागला पाहिजे, असा करंट लागला पाहिजे उद्धव ठाकरेंना.
असा करंट लागला पाहिजे की पुढच्या काळामध्ये मोदीजी आणि आपल्या सरकारबद्दल या ठिकाणी विकसित भारताच्या संकल्पाला ज्या पद्धतीने हे नालायक म्हणतात आहे, शिवगाळ करतात आहे, यांना असा करंट बसला पाहिजे की यानंतर या महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये गलिच्छ शब्दाचा वापर होऊ नये याची या ठिकाणी शिकवण त्यांना मिळाली पाहिजे. 7 तारखेच्या मतामध्ये संजय काकाचा विजय होईल. बघा, आज विचार करा, 7 तारीख झाली आहे, 4 जूनला निकाल लागला आहे. 4 जूनला या देशामध्ये पुन्हा पंतप्रधान मोदींचं सरकार आलं आहे आणि जेव्हा मोदीजी तिसऱ्यांदा प्रधानमंत्री म्हणून शपथ घेतील तो 5, 6, 7, 8 केव्हा तरी दिवस निघेल. मोदीजी शपथविधी करतायत, तुम्ही आपल्या आपल्या घरून बघतायत की मोदीजी प्रधानमंत्री झाले आहेत, पुन्हा शपथविधी होतोय आणि ती शपथविधी होताना संजय काका हात वर करून उभे आहेत. हा दिवस पाहण्याकरता आपण सर्वांनी प्रचंड मताने संजय काकाला निवडून द्या एवढीच विनंती करतो. धन्यवाद. धन्यवाद. अत्यंत अभ्यासपूर्ण मार्गदर्शन या ठिकाणी झाल्यानंतर भारत देशाचे दळणवळण मंत्री, कृतिशील अभ्यासू नेतृत्व, आपल्या महाराष्ट्राचे सुपुत्र, विकास पुरुष सन्मान्य नितीनजी गडकरी साहेब, प्रचंड टाळ्यांच्या गजरामध्ये आपण गडकरी साहेबांचं स्वागत करावं. आज सकाळपासून हवेमध्ये असणारा उष्णता गडकरी साहेबांच्या आगमनानं या ठिकाणी गारवा निर्माण झालेला आहे. अशाच पद्धतीचा विकास गडकरी साहेबांच्या माध्यमातून या ठिकाणी होते. आदरणीय गडकरी साहेब. महाराष्ट्र प्रदेश भारतीय जनता पार्टीचे अध्यक्ष आदरणीय चंद्रशेखर बावनकुळे, आदरणीय सुरेश खाडेजी, आपल्या सगळ्यांचे आवडते लोकप्रिय उमेदवार आणि आपले खासदार संजय काका पाटील, माजी आमदार रमेश शेंडगे, मकरंजी, डॉक्टर रवींद्र अळकी, मंचावर उपस्थित सर्व सन्माननीय नेतृत्व आणि उपस्थित माझ्या बांधवांना आणि भगिनींनो, बहुतेक मी पहिल्यांदा जतमध्ये आलो, तिसऱ्यांदा आलो, पण आज मी जेव्हा हेलिकॉप्टरमधून वरतून बघत होतो तेव्हा माझ्या जुन्या आठवणीमध्ये हिरवं कुठे दिसत नव्हतं, पण आज सगळीकडे हिरवंगार बघून मला खूप आनंद झाला. मी आपल्या सगळ्यांचं अभिनंदन करतो, आपल्या सगळ्यांना शुभेच्छा देतो. खरं म्हणजे तुम्हाला सगळ्यांना माहिती असेल की ज्यावेळी मी वॉटर रिसोर्सेस मंत्री होतो त्यावेळी संजय काका माझ्याकडे अनेक वेळा आले, देवेंद्रजींना भेटले आणि ते वारंवार मागणी करायचे की आमच्या भागातले जे बंद असलेले प्रकल्प आहेत ते सुरू झाले पाहिजे. काही केला मार्ग सापडत नव्हता. देवेंद्रजी आणि मी एकदा बसून आम्ही 2 योजना तयार केल्या. मीच मंत्री होतो सिंचन विभागाचा भारत सरकारचा. पहिली योजना होती प्रधानमंत्री कृषी सिंचन योजना, ती ऑलरेडी मोदींनी डिक्लेअर केली होती, आणि दुसरी होती बळीराजा जलसंजीवनी योजना. पश्चिम महाराष्ट्रामध्ये जे प्रकल्प बंद पडले होते त्याला गती देण्यासाठी भारत सरकारच्या वतीने प्रधानमंत्री कृषी सिंचन योजनेमध्ये आम्ही 7 प्रकल्प घेतले व बळीराजा जलसंजीवनी योजनेत 2 प्रकल्प घेतले. प्रधानमंत्री कृषी सिंचन योजनेतून प्रामुख्याने सांगली जिल्ह्यातील कृष्णा कोयना उपसा सिंचन योजना, ताकारी म्हैसाळ, तसेच सोलापूर जिल्ह्यातील सांगोला शाखा कालवा आणि सातारा जिल्ह्यातील धोम, बलकवडी, तारळी, वांग, कुडाळी व मोरणा असे 5 प्रकल्प त्यावेळी आम्ही या ठिकाणी भारत सरकारकडून सिलेक्ट केले. या प्रकल्पाकरता मी 6000 करोड रुपयाचा निधी भारत सरकारकडून माझ्या विभागाकडून दिला आणि मला आज आनंद आहे की जवळपास 77.243 हेक्टर म्हणजे 2 लाख एकरापेक्षा
जास्त सिंचनाच्या सुविधा या भागात निर्माण झाल्या, ही तुमच्याकरता जेवढी आनंदाची गोष्ट आहे तेवढीच एक शेतकरी म्हणून माझ्याकरता खूप समाधानाची गोष्ट आहे.